देवळा तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल। हवामान खात्याच्या बदलत्या वातावरणामुळे शेतकरी बांधवांच्या चिंतेत वाढ झाली असून ऐनवेळी होणाऱ्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे कापणीसाठी मका, बाजरी व इतर पिके अतिवृष्टीमुळे व सुसाट वाहणाऱ्या वाऱ्यामुळे पिके जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली। आधीच उन्हाळ कांद्याचा फटका मोठ्या प्रमाणात बसलेला असून आता परतीच्या पावसाचे संकट शेतकरी बांधवांवर ओढून आलेले दिसून येतं। नुकताच लागवड केलेला लाल कांदा व कांदा पिकावरील शेतकरी बांधवांनी रंगवलेली स्वप्ने अतिवृष्टीमुळे जमीनदोस्त होताना दिसून येत आहेत। शेतकरी बांधवांनी महागड्या किमतीचे उन्हाळी कांद्याची रोपे उगवण्याआधीच पावसाने झोडपले। प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे, पीक विमा कंपनीच्या नियमात सुधारणा कराव्यात, शेतकरी बांधवांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावेत। नाशिक जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावे। शेतकरी बांधवांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनेचे पालन करावे। वृत्तसंकलन समाधान केदारे, निवासी संपादक, देवळा। पावसाच्या अतिवृष्टीमुळे कांद्याचे आणि उळ्यांचे पूर्णतः नुकसान झाले आहे। मका पीक आणि बाजरी हे तर पूर्णच गेले आहे। उळे जे उन्हाळी उळे आणि लाल उळे हे दोघंही उळ्यांचा पूर्णतः नायनाट झाला आहे। शासनाने याच्यावर शेतकऱ्यांचा थोडासा विचार करण्यात यावा आणि इकडे लक्ष द्यावं। अतिशय पावसामुळे बघितलं तर एकही पिकाचं भवितव्य बरोबर दिसत नाही, हे फार वाईट आहे। शासनाने शेतकऱ्यांची थोडीशी दखल घ्यावी अशी आमची शेतकऱ्यांची कळकळीची विनंती आहे।